वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठा टोपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणलया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्कर धी प्रकटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवतरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः
त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुतगायत्रीछन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांतिः. श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचिया चरणी विनवी तसे कर जोडुनी भक्तिभावे करुणिया सिद्ध मने नामदारका पुढील कथा असेनिका एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तासी तया गानगापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे न घेतला परिग्रह त्याने परांनासी जाओ नेने मिथ्यवाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालती परियेसा एकूणी ते विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपार पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियसी सवे त्याच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा देखून ते विप्रवणिता पती जवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याती स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्ठान्न अपूर्व जेवावे एकूण इतियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणा न घडे म्हणत असे निरोप घेऊनी तय वेळी गेली तया ग्रहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपुले ग्रहा यावे विचार करुणी मानसी आली नरसिंह गुरुपासी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणत असे एकोनितेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावल्या तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुआ आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुआ पुरवावी कारण सदा दुच्चित अंतकरण कुल स्त्रियेचे असू नये एकूणी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवितसे कर जोडून न घे परान्न नेम असे गुरु वचन जो न करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला भोवसी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान वाढिती तया दंपतीसी भोजन करत्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण त्याजुन्यान्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तासी सांगत असे ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान सुकराचे ऐसे कोपुनी स्त्रियसी आली दोघे श्री गुरुपासी नमन करती भक्तीसी एका श्रुते एकचित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दूषिसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून
परान्न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले, एकोनिया तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून, पुरविली स्त्रीची वासना आता तिचे मन झाले, कधी नवाचे परान्नासी वर्तेल तुझ्या वाक्यासरसी, न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण, आणिक एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने, कोण न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण, श्री गुरुचे वचन ऐकून विप्र श्राष्टांगी करी नमन, विनवी तसे कर जोडून विनंती माझी परियसी, अन्न घ्यावे कौनाचे घरी घडती दोष कौन्यापरी, जावो नये कौन्याद्वारी निरोपावे स्वामिया, श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी, गुरु भुवनाधिक हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी, वैदाधिक द्विजन मातुला आपला शशुर जाण, सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे, आडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा, विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियसी, निषेध अन्न सांगा मासी कौन्या घरी जेवू नये, बहुजन एक अन्न करती पृथक वैश्वदेव न करीती, वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलिजे, धनगर्वी तामसा घरी कृपन निर्दय व्याभिचारी, दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे, दंभार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी, द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये, कुळदैवत माता पिता सोडून जाय तो परता, आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी, आपल्या कन्या जामातासी क्रोधे करून सदा दोषी, न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा, समस्त दुष्कृत्ये परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी, तैशीची जाना परस्त्रियसी संग केलिया नरक होय, परगृही वास करता जाय आपली लक्ष्मी तत्वता, आमौसेसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा, आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी, पुत्र झाल्या कन्येसी सुखे जावे अवधारा, सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परेसी, जात अथवा मृत सुतकेसी जेवू नये परेसा, ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजावर, तैसे जरी करीती नर त्यासी कैचे दैन्य असे, विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी विप्रविनवी स्वामीसी, आमुची विनंती परियसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा, पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार परियसी, जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती, ब्रह्म मुहूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करुणी, मग ध्याव्या मूर्ती थिन्नी ब्रह्मा विष्णू महेश्वर, मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह सनतकुमार, सनक सनंदन सह स्मरावे तयेवेळी, सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी एका, सप्त समुद्र अस्तिजे का स्मरावे सप्त पितृदेवता, सप्त ऋषी ते स्मरोणी सप्त दीपे सप्त भोनी, सप्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण, मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोनी, लघु शंकेसी जाऊनी शौचाचमन करावे, भोजनापूर्वी अपार दोनी जांभिया आलिया शिंकलिया दोनी, लघु शंकेचनी दोनी आचमन करावे, अधो वायू शब्द झाल्या बोखोटे काही दृष्टी देखिल्या, दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परेसा, जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी, स्पर्शावे चक्षुक्षोत्री येणे पवित्र परेसा, गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे अगमनोक्त, मग होता अरुणोदित बहिर्भूमिसी जाई जय, यज्ञोपवित कानी ठेवणी नैऋत्य दिशे जाऊनी, डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे, व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार परेस, चारी वर्णा हाची उपदेश शौचविधी बोलिला, विप्रदक्षिणा तळहाती 5 तीर्थे विख्यात असती, जे बोलले आसे श्रुती तेही आता सांगेन, अंगुष्ट मूळ तळहातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परेसी, अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण, चतुरंग गुळ तळेवरी देवतीर्थ असे निर्धारी, कनिष्ठका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाण, तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी, आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मद्विजने, ब्रह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून, देवतीर्थे उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे, विष्णू मधुसूदन हस्तध्वनी दोनी, त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी, बिंभोष्टी तळहस्ते ठेवूनी श्रीधर नाम उच्चारावे, पुनरिपहस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी, सव्यहस्त पंचांगुलसी दामोदरे शिरस्थानी, चतुरंगुल पृष्ठेशी संकर्षण घ्राणेसी, तर्जनी आदी अंगुष्टेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न,
अंगुष्टानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठकेसी आधोक्षज नरसिंह म्हणायसी अच्युत नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरासी देखा हरी श्रीकृष्णे भुजास एका 5 अंगुली विधीपूर्वका एने विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहेसी जे करती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी अनिक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्राची तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान करावयाशी शीतोदक उत्तम पर्यसी अशक्य असेल देहासी उष्णोदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवणी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तिरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुणी नदी निर्धारू अर्धवस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतीहीन सोमवारासी मंगळवारी मृत्यूपर्यसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातपूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे पर्यसी आसावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसल्यानंतरी विभूती लावावे परिकरी मंत्र विधान पुरसरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे द्वारावरती मुख्य धरी वरकड मृत्तिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवताकृत्य श्राद्धा दिवसी अभ्यंगानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्जावे प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्रे असताची प्रारंभून अर्ध्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समी अर्ध्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे ब्रह्मभूर्भुवस्वरोम म्हणून प्राणायाम करावे 3 त्रिपादा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मर्जनासी सांगेन एक समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रकेसी तेने विधी करावे अर्ध द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन गोशृंगा इतके उंच करून अर्ध्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायंप्रात द्यावी तिनी हंस सुचिन मंत्रेसी मध्यानी अर्ध्य द्यावे अवधारा प्रात मध्यानी उभे बरवे साय अर्ध्य बैसून द्यावे अचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा अस्वादित्य अर्ध्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहेत देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियसी संदेह पडे देवासी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नोहे परियसी कर्मे न चालती ब्राह्मणासी स्वहा स्वदाकार न चाले याची कारणे अर्धे देती तीच वज्रायुधे होती जाऊनी दैत्यासी लागती पराभिविती प्रतिदिवसी दैत्य असती ब्राह्मणवंश त्यासी वधल्या घडती दोष प्रदक्षिणा करता जाती दोष आस्वादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनासी 4 पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केलिया घरी एका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे स्थळ उरुंदावनी देखा दशगुण फळे आहेत अधिका अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फले असती तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ भिन्न काष्टासी बैसोनी जरी जप करती मनोहरी दुःख होय त्या सापारी तृणी भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाशन कंबलासनी सुखपर्यसी कृष्णजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळण आयु प्रज्ञ अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते पर्यसा नाम मंत्र असे विशेषा अक्षरी दोन्ही पापहरे मन कार म्हणजे आपले मन त्रकार नाम आपला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी
जकार जन्म विच्छेदोनी, पकारे जन्म पापदुरी, चारी वेदाशी मूळ एक, गायत्री मंत्र असे एक, याची कारणे जपावानिक, वेदपाठ फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर, वृथा जन्म जैसा सुकर, जप करा हो निर्धार, चिंतले फळ पाविजय, न करावा उदकी बैसोन, त्वरित होय प्रज्ञाहीन, सांगेन त्याचे कारण, अग्नी 3 विप्रमुखी, हवनीय ग्राहपत्य, दक्षिणाग्नी 3रा विख्यात, अग्नी उदक संपर्क होता, तेजत्व जाय अग्नीचे, उदक वर्जावया या कारण, बैसीजे आपण शुभासन, हस्तस्पर्शनी नाभिस्थानी, प्रातकाळी जपावा, मध्यानी हृदयस्थानी, जपावा माळ धरुणी, हस्तमुखे स्पर्शोनी, सायंकाळी जपावा, उभेनी करावा प्रातकाळी, बैसोनी की जे मध्यानकाळी, अथवा उभे राहुणी निच्चळी, उभय पक्षी करावा, बैसोन जपावा सायंकाळी, पहावा वृक्ष मन निर्मळी, जरी वृक्ष नसे जवळी, नसाग्र नैनी जपावा, ब्रह्मचारी गृहस्थासी, जप नेमिला अष्टोत्तरेसी, वानप्रस्थ यतीश्वरासी, सहस्र मुख्य करावा, सांधी विग्रिय होय जरी, अष्टविशंती करापुरी, अशक्य होय जरी 10 वेळ जपावा, उत्तम पक्ष करा मानसी, मध्यम मुखे गौपेसी, प्रगट वाक्याक्षरासी, कनिष्ठ प्रकार पर्येसा, त्रिपाद असती गायत्रीसी, मिळोनी न म्हणावे पर्येसी, म्हणता पातक महादोषी, महानरक अवधारा, पृथक करुणी त्रिपादासी, जपा मंत्र अतिहर्षी, पापे जाती ब्रह्महत्या दोषी, अनंत पुण्य पाविजे, आंघोळी जे जपे एक पुण्य, पूर्वांगुलीने दशगुण, शंखमणीने होय शतगुण, प्रवलमाला सहस्रफळ, स्फटिके 10 सहस्र पुण्य, मौतिके लक्ष गुणजान, पद्माक्षी जप निर्गुण, अलक्ष पुण्य असे, कोटी गुणे सुवर्णमाला, कुश रुद्राक्ष अनंत फला, जप करा तुम्ही निचळा, गौप्यमाला धरुण्या, जप करिता नालुंगी जे मेरू, पाप बोली जे अपारू, प्राणायाम केला त्रिवारू, मेरू लांघिले पाप जाय, गायत्री जप 3 पदास, प्रत्येही करावा एकादश, पापांचा सर्वनाश, त्रिरात्रीचे पाप जाय, अष्टोत्तर शत जप करिता, अमोघ पाप जाय त्वरिता, करावा सहस्र एक चित्ता, उपपातके नासती, महापातकादी दोषाशी, कोटी जप करावा पर्येसी, जी मनी कामना इच्छसी, त्वरित होय अवधारा, जप करावा मन दुडे, न पहावे मागे पुढे, शूद्राधिक जातीकडे, संभाषणादी करू नये, कंडू नये देह आपुले, नेनता जरी इतुके घडले, श्रोत्राचमन करा वाहिले, दोष नाही अवधारा, ब्राह्मणाचे दक्षिणकाना, सप्तदेवता आहे ती जाना, स्पर्श करिता तक्षणा, पापे जाती पर्येसी, जपता निद्रा येई जरी, अधोवायू जांभई आली जरी, क्रोधरूप जपता भारी, पापे घडती अवधारा, नेनता घडे इतुके जरी, आचमन करावे श्रोत्री, अग्नी सूर्य धेनु दर्शन करी, विष्णू मंत्र जपावा, कुंडी स्थापोनी अग्निसी, करावे नित्य हवनासी, वारा घालू नये त्यासी, हाते परणे मुखे सुपे, व्याधिष्ट होय परवाते, सुपे दरिद्री धनक्षय, मुखे फुंकलिया आयुष्य जाय, हस्तीमुळी होय मृत्यू, फुंकनी अथवा विंझनेसी, वायू घालावा अग्निसी, काष्टे समृद्धी पर्येसी, ज्वलित असावा अग्नी देखा, ज्वाला निगती जये स्थानी, आहुती घालावी तये वदनी, समिधा आणाव्या ब्राह्मणी, शूद्र हस्ते घेऊ नये, समिधा पुष्पे दुर्वा देखा, आणो नये शूद्रेका, होमद्रव्ये आहे ती विशेखा, सांगेन नावे पर्येसा, साळी सावे निवार, तांदूळ असती मनोहर, गोमुद जव निर्धार, यवनाळ राखे मुख्य असती, 60 दाणे मितीप्रमाण, आहुती मुख्य कारण, अधिक अथवा न करावणे, घृत संपर्क करावे, घृत नसेल समयासी, तिळ पवित्र होमासी, तिळाचे तेल पर्येसी, तेही पवित्र असे देखा, स्वाध्याय दिवसासी, म्हणा वेद शक्तीसी, अनध्याय होता तया दिवशी, एक रुचा म्हणावी, तेही न ये एखाद्यासी, मंत्र म्हणावा विशेषी, नमो ब्रह्मणे मंत्रेसी, 3 वेळा जपावे, एखादे दिवशी न घडे जरी, अथवा होय समय रात्री, जप करावा गायत्री, वेदपाठ फल असे, श्वेत तिळ देवासी, ध्रुमवर्ण ऋषीजनांसी, कृष्णवर्ण पित्रासी, तिळ तर्पण करावे, यज्ञोपवीत सवे देवासी, निवतीने करावे ऋषीशी, अपसवे पित्रासी, तर्पण करावे तेने रीती, देवासी अंजुली 1, ऋषीशी अंजुली 2, सम्यक पित्रांसी अंजुली 3, तर्पण ऐसे करावे, स्त्रियासी अंजुली 1 देखा, व्यतिरिक्त माता बंधूसी एका, सपत्नी आचार्य नामिका 2 अंजुली करावे, देव ब्रह्मा ऋषीश्वराशी, अक्षता मुख्य तर्पणासी, कृष्ण तिळ पितरांसी, अनंत पुण्य पर्येसा, जधी न करी तिल तर्पण, उदके मुख्य करा जाण, मुद्रिका हस्ती असे सुवर्ण, दर्भ पवित्री करावे, पाय न धुता मंगळ स्नान, तिलाविन करता तर्पण, श्राद्ध करी दक्षिणेविन, निष्फल असे अवधारी, निषद्ध बोलले ज्या दिवशी,
तर्पण करावे उदकेसी, दीपावळी चतुर्दशीशी करावे तर्पण परेसा, अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विधीसी, करावे तर्पण परेसी यज्ञोपवित सव्याने, एक एक तीळ घेऊनी त्रिवाळ अंजुली देऊनी, यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने, यमाची नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारेसी, यमधर्मराज नामेसी मृत्यू अंतक चौथा जाना, वैवसत काल देखा सर्व भूत क्षय एका, आठवा औदुंबर नामिका निलाय परमेष्टी 10 जाना, व्रकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका, पृथक नामे म्हणून एकेका, नदीत द्यावे परेसा, समस्त पातके नासती रोग व्याधी न पीडिती, न घडे कधी अपमृत्यू शैनचरादी महापीडा, शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी, भीष्म नामे पर्यशी वर्षा पातके परिहार होती, ऐसे तर्पण करोनी सूर्य नामे अर्ध्यतिनी, द्यावी समस्त द्विजनी म्हणे नरसिंह सरस्वती, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे अनिक निरूपण नाम षट्त्रिशोऽध्यायाः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव। श्री गुरुचरित्र अध्याय 37। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी, अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्णमार्जार, श्रीखंड दिव्य मणिघृत तिळ कृष्णाजिन छागवस्त्र, इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती, शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी परेसी, समस्त पाप विनाशी धेनू असावी आपले घरी, देवपूजेचे विधान सांगेन एका एकोमन, गृह बरवे सम्मार्जुन देवगृह अर्चावे, हिरण्यरौप्य तांबरेसी अथवा मृत्तिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी, निषिद्ध पात्रे सांगेन, कांस्य पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती, न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती, दक्षिण हस्ते सारवावे, प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी, आगत्य करणे घडीमणी, भस्म करुणी सारवावे, रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भोवनी, मग शुभासनी बैसोनी देवपूजा करावी, त्रिकाळ न घडे जासी प्रातकाळी करावी हर्षी, तेही न साधे परियसी मध्यानकाळी करावे, सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वहावे भक्तीसी, ऐसे न साधे जयासी भोजनकाळी करावे, देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर, नरक भोगी निरंतर एक ब्राह्मणा एक चित्ते, देवपूजा करावयासी विधाने 6 परियसी, उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा। दुसरा प्रकार सांगेन एका, अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेषा, एक चित्ते परियेसा सूर्यपूजा करिता जान, संतुष्ट होय नारायण, सामान्य पक्ष थंडली जान, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी, गुरुपूजा मनोमनासी प्रत्यक्ष तुष्टे त्रिमूर्ती, निरोप घेऊनी श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे, वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे, श्री गुरुचे निरोपाने पूजा करिगा काष्टपाशान, तेची होती देवजान, प्रसन्न होय परियेसा, प्रणव मंत्रोनी 12 उदके प्रोक्षावे आपले शीर्ष, संकल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी, देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परेसी, पूजा करोनी भक्तीसी शंख पूजा करावी, निर्माल्य काढुनी विनियेसी टाकावे नैऋत्य दिशी, धूतवस्त्र अंतराहर्षी दीप प्रज्वलित करावा, स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाकाया कर्मेसी, अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा, चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी, शांताकार करा ध्यानी, मग आह्वानावे मंत्रोक्त, सहस्र शीर्षे ती आह्वानोन, पुरुष एवेदे करासन, एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा, मंत्र म्हणून त्रिपाधुर्ध्वा ऐसा अर्ध्य द्यावे पर्येसा, तस्माद्विराळ म्हणायसा, देवासी अचमन समर्पावे, यत्पुरुषेन मंत्रेसी स्नापन करावे देवासी, पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी, पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करुणी न्यासासी स्नपन करावे पर्येसी, एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी, तैयज्ञमंत्रेसी वस्त्रे द्यावी पर्येसी, तस्मज्ञात मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी, एनेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने, तस्मद्दाश्वा अजायंता ऐसे तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी, पुष्पे वहावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन, आपण पेरली कुसमे सगुण उत्तम पक्ष परेसा, पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता, क्रिय करुणी विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाना, उत्तम न मिळती घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पित,
कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सछिद्र अथवा कृमीभक्षक भूमीवरी पडले एक पुष्प त्याजावे देवासी शिळे नव्हते द्रव्यजान बिल्वपत्र तुळशीपर्ण सहस्रपत्र कमळे जान सदाग्राह्य देवासी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नगेसी मल्लिका जाती करविरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही येसी धतुर अर्क करविरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुंडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करती विष्णूशी त्याजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियसी कपित्थ केतकी शाशंकेसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ डाळिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चूत कुंद युथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुष मंत्रेसी सुगंध धुपावे परिमेळेसी ब्राह्मणोसे ती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मानसो मंत्रेसी नैवेद्य करावा परिकरेसी तंबूल देता मंत्रासी नाभ्या आसी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करुण वेदाहमेती मंत्रे करुण पुष्पांजली अर्पावी धुता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अति सन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगेन एका द्विजजन अपसाव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊनी वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे एसी उभय हस्ते कर्णास्पर्शी एक भावे वंदावे सव्य पदावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनिका वाम हस्त वाम पदावरी देखा धरुनी नमस्कार करावा माता पिता गुरु धाता भय हरता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सपात्न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयासी निषद्ध स्थाने नमावयासी सांगेन एका तुम्हासी वय उणे असेल ज्यासी नमुने द्विजनी जप अथवा होम करिता दूर देखिले द्विजयता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियसी प्रेतनरू मूर्खा जनासी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवूनी पीठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्दासन माता पिता घातकीयासी शुनी श्वापच चांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झाल्या वर्षे 16 पितर न येती घरासी अन्नदानाविन अन्न ग्रहण करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करित्या ब्राह्मणे चंद्रायन आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजून मग करावे भोजनापन न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजनासमयी धरा मौन पाद उभय जोडून बसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षेत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियेसा न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नीती निशाचरी पिशाच असुर राक्षसयेरी अन्नरस नीती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देखा पश्चिम मध्यम असे एक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी कांस्य पात्र भोजनेसी तांबुलासहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेवता हर्षी महापातकी होय जाना सवे घेऊनी बाळकासी जेवू नये श्राद्धा दिवशी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालूनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियसी वामहस्त धोनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन आसावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्याव्या प्राणहुती आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे श्लोक अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः प्राणापान समायुक्ताः पंचाम्यान्न चतुर्विधम टीका अन्न ब्राह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमनु ऐसा मंत्र तुम्ही म्हणून
अग्निरश्मी मंत्र जपावा, मग घ्याव्या प्राणहुती, आहुती मंत्र पंचख्याती, तर्जनी मध्यमा अंगुष्ठघृती, प्राणाय स्वहा म्हणावे, मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी, अपनाय स्वहा म्हणायसी, व्यानाय स्वहा म्हणावयासी, अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने, अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी, उदनाय स्वहा म्हणा हर्षी, पंचांगुरुने परियेसा, समनाय स्वहा म्हणावे, प्राणहुती घेतले अन्न, दंतोस्पर्शे नये जाण, जिव्हेने गिळून तक्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरावयाचे स्थाना, सांगेन एका तुम्हा विधान, स्नानासमयी धरा निर्गुण, न धरिता वरुण फल नेई, होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तक्षण, जेविता मौन न धरी आपण, अपमृत्यू घडे त्यासी, अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती घे तववरी, मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियसी, धरू नये मौनासी, श्राद्धान जेवता धरावे, जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, भक्षुन पूर्वी दावान्न, कठिणान्न मध्ये परियसा, भोजनांत समयासी, जेवावे पुनद्रवान्नासी, बळ न जाय परियसी, शीघ्र भोजन करावे, जुतुका मावेल आपल्या मुखासी, तितुका ग्रास घ्यावा विषेखी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा, न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकासी, व्रत बंधाविने पुत्रासी, कन्याकुमारासी दोष नाही, भोजन करी स्नानाविन, होम न करिता जेवी कवन, अन्न नो हे ते कृमी जाण, म्हणे पराशर ऋषी, दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरत सविता, पुनरिपदीप आणून लाविता, मग भोजन करावे, स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये योम आकाश, अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष स्त्रियसी, जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाना, न करावे सहभोजन, जेविता होय उच्चिष्ट भक्षण, कुल स्त्रियशी भोजन करिता निर्दोष परियसा, सभे बैसोनी एकासनी, अथवा आपले अंथुरणी, प्राशन न करावे पाणी, महादोष परियसा, कृष्ण वस्त्र निसुनी आपण, अपार दोष जेविता जाण, स्त्रीजन वाढती कासेविन, उच्छिष्ट समान परियेसा, उठो निजावे प्रक्षालनासी, गंडूष करुणी मग हस्तप्रोक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची जाना, मुख प्रक्षालिता परियसी, मध्यम अंगुली दात घासी, तर्जनी अंगुष्टे महादोषी, रवरव नरक परियेसा, हस्त दाखवावे अग्निसी, अनिक सांगेन परियसी, बंधुवर्ग असती जयासी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्री गुरुसी, अनिक स्मरावे कुलदेवतेसी, येणे परिविधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्रविनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला मासी, विधी निषिद्ध अन्न कैसी, निरोपावी कृपेने, नख केश पडले अन्न, स्पर्श केल्या मार्जरे जाण, वायास घारी कुकुटादी करून, स्पर्शले अन्न त्याजावे, धेनू मूषक मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश, त्याजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळी, घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न अपवित्र, तळलेले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वता, मशान्नाचे वटक देखा, शिळे नव्हे ती कधी एका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा, एशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियसी, विटाळ होता महादोषी, सुची स्थानी असावे, भोजन केल्यानंतर तांबूल द्यावे परिकर, क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणासी, परणे विन क्रमुकमुखी, घालता आपण होय असुखी, सप्त जन्म दारिद्र्य दुखी, अज्ञानी होय अंतकाळी, भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनघर, येणे विधी अचरावे, खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वस्त पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा, निषद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ट त्याजावी साची, बरवी असावी खटवा देखा, स्वगृही शयन पूर्वामुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी, प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे परियेसा, सदा निषद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा, विप्र आचार आहेसा, ऋषी मार्ग शुभाचर, पूर्ण कुंभ ठेवून उशी, मंगळद्रव्य घालावे भोवसी, रात्री सुक्त म्हणावे परियसी, विष्णू स्मरण करावे, निषद्ध स्थाने निजावयासी, सांगेन एका समस्त ऋषी, जीर्ण देऊळ स्मशानेशी, एका वृक्षास्थळी वर्जावे, वर्जावे वारुळा जवळी, वर्जावी आपण तळ्याची पाळी, नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये, वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खालती निजती तरी, खटवा वर्जावी त्यापुढे, नेसून ओले अथवा नग्न निजू नये, शिरवेष्टून आकाशाखाली वर्जुन, दीप असता निजू नये, पूर्व रात्री अपरात्रीसी निजू नये परियसी, आसू नये स्त्रियेपासी, राजस्वाला चतुर्थ दिनी, आसावे जानवे उपवितीसी, दृष्टी पडू नये योनीसी, आयु क्षीण परियसी, दीप वर्जावा ह्या कारणे, नीळ वस्त्र निसले स्त्रियसी, करिता संग परियसी,
पुत्र उपजे चांडाळेसी शुभ्र वस्त्र विशेषी राजस्वला न होता स्त्रियसी न करावा संग परेसी संग करिता महादोषी अनेक प्रकार एकसे 10 वर्षे होता कन्येसी राजस्वला सर्वत्रासी एका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगतसे ऋतू देता चतुर्थदिनी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र पर्येसा विषम दिवशी कन्या जाण सम दिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतू काळखुन चंद्रबळ असावे मूळ माघा रेवतीसी संग न करावा पर्येसी कोप नसावा उभयंतासी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषाशी जे जे असेल मानसी सत्वरज तमगुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर एकोणी समस्त ऋषीश्वर तेने परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जो आचारे विधीसी दैन्य कैचे तया घरी तो वंद्य होता देवासी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदत म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितले तुझ हर्षी न जावे आता भिक्षेशी आचार करुणी सुखी येस जी जी इच्छसी कामना होईल निरुती सत्य जाना कन्या पुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी ऐसा वर लाधुनी विप्र गेला संतोषुनी होता तैसेची आचरुणी सकळा भिष्टे लाधला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नरसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म मार्ग निरूपण नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी तू जे जे मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्तानेक कधी नाही आरणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला पर्यसी असे कश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठविता तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करुनी तो ब्राह्मण श्री गुरुशी भिक्षा करविन आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता पर्येसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तांदूळ अनिक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कर असे त्यापासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी भक्त येती आराधनेसी आरणुक नसे त्यासी नित्य जेवी समाराधानी समस्त त्यासी हसती पहा हो समाराधनेची आयाती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळून द्विजवरी परिहास करती अपारी श्री गुरुमूर्ती एकले बोलावती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू एकोणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला अयातीसी आणिले द्वयशेर घृत शाखा दोन्ही त्यापुरत स्नान करुणी सुश्रुभूत स्वयंपाक केला तयेवेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी अमुची पाळी या वनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान कैचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे अंघोळीसी येथीची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समस्ता पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकुणी तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी सहपक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेऊ वाडी गे तू परियेसी जरी अंगीकार न करसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याल अपनासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणासहित जेऊ घालीन ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असती पुरुष अवतारी न कळे बोले कौने परी आपले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मज न येती ब्राह्मण विनोद करती माझ्या बोला श्री गुरु अनिक शिष्याशी निरोपिती जा वेगेसी बोलावुनी आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नाने करुणी आले त्वरित श्री गुरु मठा जवळीक श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी जेवा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना
4 सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी. उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरूपिती. या समस्त ब्राह्मणासी विनंती करावी तुवायसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवितसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्यास हसून काय जेवा म्हणतो साम्हा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु एकती. जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे. मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती. तेने श्री गुरु संतोषिती ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणुनी आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी. आणोनिया तत्काळी श्री गुरुजवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी. झाकून ठेवी आम्हापासी म्हणून वस्त्र देती तयवेळी. झाकेले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षेती अन्नावरी अभिमंत्रुणी तयवेळी. बोलावुनी म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी. काढून नेऊनी समस्तासी वाडी वेगी म्हणून या. तूप घालून ताटात ओतून घे अनिकात. वाडी वेगे ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी. आनिक उठले बहुवसी वाढू लागले ते वेळी. भरून नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले दिसे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी. जेवताती अतिहर्षी द्विजावर पुसतसे. घृत असे आपले करी वाढत असे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी अकंठावरी जेवलो. तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्ताक्षालन करती मुखा. उच्चिष्टे काढती तात्काळिता आश्चर्य म्हणती तयवेळी. तंबुलादी देती समस्तासी श्री गुरु बोलावुनी तयासी. बोलवा म्हणती आपले कलत्रपुत्रासी. समस्त येऊन जेवतील आपले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित शूद्राधिक ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवून गेले ते वेळी. श्री गुरु पुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामी असी अत्यंत आहेत उरले. बोलवा त्या समस्तासी अन्न द्यावे वाढून त्यासी. जुतके मागती तृप्तीसी तितके घ्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगताती श्री गुरुनायक डांगोरा पिटा ग्रामात. कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तयवेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियसी. मग निरोपिती त्या द्विजासी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले. मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितके होते केले. तितुके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळात जळचरासी तृप्त होती तेही जीव. इतके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी. वर देती दारिद्र्य दुरी पुत्र पौत्र होती तुझ. समस्त झाले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत. अन्न केले होते किंचित 4 सहस्र केवी जेवले. एक म्हणती श्री गुरुकरणी स्मरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष परिपूर्णी श्री नरसिंह सरस्वती. नर दिसतो दंडधारी सत्यत्रयमूर्ती अवतारी. न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक. अनिक अपार चरित्रता अमित हो सांगता. क्षितीवरी समस्त दैवते तयांची नव्हे सामर्थ्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुस्सहस्र भोजन नाम अष्टत्रिशोत्तमाध्यायाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेहो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मेद श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता